असा प्रश्न विचारला पाहिजे, काय शाही पुसली काय? यावेळेला भाजप आणि त्यांच्या मित्रमंडळींनी पुरेपूर प्रयत्न केला किंवा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये दुबार मतदार असतील, EVMचा खेळ असेल. आता तर ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये एक मिनिट जरा पहिलं पण ही बातमी आले, बाईचं नाव रवींद्र असेल का? ही आत्ताची ऑनलाईनची बातमी आहे. बाईचं नाव रवींद्र असेल का? पुरुष मतदाराच्या नावाच्या पुढे फोटो. ह्याच गोष्टी आम्ही मोर्चा काढूनही सांगितल्या होत्या, निवडणूक आयुक्तांच्या समोर ठेवल्या होत्या. त्याच्यानंतर शाई पुसल्या जाण्याच्या तक्रारी येत आहेत. आत्ता माझ्याकडे व्हिडिओ आहेत. मला वाटतं कल्याण डोंबिवलीमध्ये सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे ठेवून तो तिकडे केंद्र चालवलं जाते. केंद्रामध्ये हे माझ्याकडे असणार ते हे बघा, ते आत्ता चालेल ना. हां, तर हे सगळे निवडणूक जिंकण्यासाठी यांचा आटापिटा चाललेला आहे. बोटावरची शाई तर पुसली जातेच आहे. असे प्रकार यापूर्वी कधी झाले नव्हते. साधारणतः मतदान मी करून आल्यानंतर मला तिथेच आपल्या लोकांनी बाईट घेतला आणि मी प्रश्न असा विचारला होता की नेमकं निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे कसले पैसे, म्हणजे पगार कसला खात आहेत? 365 दिवस वर्षाचे. आणि आता या महापालिकेच्या निवडणुका 4 वर्षानंतर म्हणजे एकूण 9 वर्षानंतर होत आहेत. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या. मतदार याद्यांमध्ये त्याच्यामध्ये नवीन मतदार येत असतात, काही जुने जात असतात, पण त्याच्यात कुठेही सुधारणा अशी काही. तर मग नेमकं निवडणूक आयुक्त हे कसले पैसे खात आहेत? आता ही मतदान केल्यानंतर जी बोटावरची शाई आहे ती पुसली जाते, तर ते खरंच आहे का हे तपासण्यासाठी आम्ही इथे चेक करतोय. हे तुमचंच आहे आणि मी मतदान करून आलेलो आहे की माझ्या बोटावरती लागलेली शाई आहे पुसतोय का, त्याचा डेमो आपण बघूया. तर अशा या बोटावरच्या शाई पुसल्या जाण्याच्या तक्रारी येत आहेत. नंतर ती एक दुसरी एक क्लिप आहे बघा, भाजपच्या प्रभाग क्रमांक 20 या तुमच्याच माध्यमातून बातम्या येत आहेत. बीजेपीचे हे बघा हे, आणि इथे कुठलीही यंत्रणा त्यांना रोखत नाहीये. हे बघा हे कॅन्डिडेट आहेत, त्यांची नावं सकट. इथे कोणी ऑब्जेक्शन घेत नाहीये.